नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही कोथिंबीर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे माती वगैरे जर काय असेल ते सगळं निघून जाईल. आणि धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे पाणी व्यवस्थित निथळलं की बारीक चिरायला पण आपल्याला व्यवस्थित जमते. तर इकडे पाणी निथळते तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, 7-8 लसणाच्या पाकळ्याने 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. मिरची तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला तिखट लागतं त्या अंदाजाने तुम्ही मिरची घालू शकता. आता ह्याचं एक मी वाटण तयार करणार आहे, पाणी न घालता जाडसर असं. तर हे बघा, अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपलं सगळं तयार करेपर्यंत इकडे कोथिंबीरीतलं पाणी निथळलेलं आहे. आता आपल्याला कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे, कारण थोडीशी जाड पानांची कोथिंबीर होती, त्याच्यामुळे मला जरा बारीक चिरून घ्यावी लागणार आहे. आणि पाणी निथळल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला कोथिंबीर चिरता येते. पाणी जर असेल ना तर बारीक कोथिंबीर चिरता येत नाही. तर चिरून झालेली आहे कोथिंबीर मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि सेम त्याच पद्धतीने मी बाकीची कोथिंबीर पण बारीक चिरून घेणार आहे. तर कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. तर वड्यांसाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही आपल्या हिरवी मिरची बारीक केलेली, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं. हे तीळ घेतलेले आहेत 2 चमचे आहेत. पाव चमचा हळद आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे काश्मीरी, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर ही जी वाटी मी बेसन घेतलेलं आहे ना, त्याच वाटीने सेम आपण कोथिंबीर चिरल्याच्या नंतर 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. 3 वाट्या कोथिंबीरीला मी 1 वाटी बेसन वापरणार आहे. तांदळाचं पीठ वापरणार नाही आहे मी, तरीसुद्धा आपल्या वड्या अगदी कुरकुरीत होणार आहेत. तर आता ताटामध्ये बेसन पीठ काढून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये हे बाकीचं साहित्य आपण मिक्स करून घेऊया. तर हळद घालते आधी, सगळ्यात आधी धना पावडर घालूया, लाल तिखट घालूया, मीठ घालूया, आता हे हिरव्या मिरचीचं वाटण जे तयार केलेलं आहे ते घालूया. तीळ घालूया. आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायच्या आधी आपल्याला हे जे मिश्रण आहे, म्हणजे पिठामध्ये आपण बाकीचं साहित्य घातलेलं आहे, हे कोरडं असताना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हिरवी मिरचीचं वाटण जे आहे ते ओलसर असतं, त्याच्या गुठळ्या राहू शकतात. तर त्या गुठळ्या राहू नयेत म्हणून आपण कोरडं पीठ असताना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची आणि लसणाचं सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल पिठामध्ये. तर हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं मिक्स करत करत आपल्याला पाण्याचा एक थेंबही न घालता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण आपली थोडीशी ओलसर असते आणि मीठ वगैरे लागलं ना त्याला की कोथिंबीरीलाही थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपलं पीठ छान असं मळून होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने हा गोळा मळून झालेला आहे. घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे मी. त्या गोळ्याला वरून थोडंसं मी तेल लावणार आहे, म्हणजे आपले रोल जे आपण करतो ना त्यावेळेला आपल्या हाताला चिकटणार नाही. तुम्ही हाताला जरी तेल लावलं तरीसुद्धा चालेल. तर याचे 2 गोळे तयार करते, म्हणजे जास्त जाड पण रोल करणार नाही आणि जास्त पातळही रोल तयार करणार नाही, मध्यम असे रोल तयार करणार आहे.
दाखवते तुम्हाला रोल तयार झाल्याच्या नंतर. हे बघा, अशा पद्धतीने मी हे रोल तयार केलेले आहेत. आता दुसरा रोल तयार करते. तर मस्त असे 2 रोल आपले तयार झालेले आहेत मंडळी, बघू शकता. आता हे उकडण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मोदक पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही जी चाळण आहे याला आपण थोडंसं आधी तेल लावून घेऊया, म्हणजे आपले रोल चिटकून बसणार नाहीत त्याला. तेल लावल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला रोल ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवलेले आहेत रोल मी. थोडेसे असे लांबच ठेवायचे म्हणजे चिकटणार नाहीत एकमेकाला. तर इकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे, बघू शकता. आता ही चाळण ठेवूया वरती आणि झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटं वड्या उकडून घ्यायच्या आहेत. आणि वड्या उकडून झाल्याच्या नंतर थंड झाल्याशिवाय तुम्ही कट करायला घेऊ नका. तर हे आपल्या छान अशा थंड झालेले आहेत रोल, बघू शकता. आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण वड्या कट करायला घेणार आहोत. तर सुरीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपली चिकटणार नाही त्याचं वडीचं. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने वड्या आपल्या मस्तच कट झालेल्या आहेत. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही, मध्यम अशा वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत मंडळी, बघू शकता. तर सेम अशा पद्धतीने ह्या सगळ्या वड्या आपण कट करून घेऊया. बघू शकता, सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत. कढईमध्ये आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर तेल गरम झालं की आधी बघूया, चेक करूया. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात वड्या सोडून घेऊया. चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मगच वड्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत. चार 5 वड्या बसलेल्या आहेत, बघू शकता. आता बुडबुडे याचे तेलात ते कमी झालेले आहेत. ते कमी झाल्याच्या नंतरच आपण वड्या अशा पलटी करून घ्यायच्या, म्हणजे एका बाजूने आपल्या छान तळल्या गेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तळायच्यात, म्हणून तेलातले बुडबुडे असे कमी झाले की मगच पलटी करून घ्या. आणि तेल जरा गरम झालं की गॅस थोडासा बारीक ठेवायचा. जास्त फुल गॅसवरती जर तुम्ही तळल्यात वड्या तर आतून तशाच अगदी मऊ राहतील आणि वरूनच कुरकुरीत होतील. तर बघू शकता, बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता काढून घेऊया आपण. आता परत एकदा आपण वड्या ह्याच्यात घालूया आणि सेम त्याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया. तर मस्त अशा खमंग आणि कुरकुरीत आपल्या वड्या होत आहेत या. आपण तळून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल मंडळी, वड्या आपल्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत ते. तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत मंडळी. नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार होत आहेत. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून जरा थोड्याशा सॉफ्ट अशा. तर मंडळी, नक्की अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवून बघा कोथिंबीरीची. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.